आज आपण पालकची भजी बनवणार आहोत. आपण नॉर्मली पालकची भजी तर बनवतोच, पण हे थोडे वेगळे आहेत. आतून एकदम चटपटीत असे लागणारे आणि वरून क्रिस्पी असे ही भजी आपण तयार करणार आहोत. तर सगळ्यांना आवडतील. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. चला मग आता आपण सुरुवात करूया. तर मी इथं पालकची पाने घेतलेली आहेत. ते आपल्याला स्वच्छ धुवून आणि एकाच साईजचे असे आपल्याला पाने घ्यायचे आहेत, म्हणजे ह्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल. हे आपण धुवून व्यवस्थित बाजूला ठेवून देऊया. आता आपण आतमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करूया. तर इथं मी 3 बटाटे शिजवून घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतली. आता आपण ते बटाटे खिसून घेऊया. तिन्ही बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत. आपण जेवढी पानं घेणार त्याच्यानुसारच आपल्याला इथं मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर मी इथं सगळे बटाटे खिसून घेतले. आता ह्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता ह्यामध्ये काळं मीठ पाव चमचा, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा धने जिरे पूड, पाऊण चमचा आपण लाल मिर्च पावडर घालणार आहोत. एक छोटा चमचा आमचूर पावडर घालायचे आणि हे मसाले आपण सगळे बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊया. याचा आता एक गोळा तयार करून आपण बाजूला ठेवून घेऊया आणि भजीसाठी आपण पीठ तयार करून घेऊया. तर इथं 1 कप बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि 1 चमचा आपण इथं लाल मिरची पावडर घालायचे. आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचे एक स्लरी तयार करून घेऊया. हे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे, जास्त घट्ट पण आपण ठेवणार नाही आहोत. तर हे आपण थोडं थोडं पाणी घालून एकदम स्मूथ अशी ह्याची पेस्ट तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता थोडंसं दाटसर असं आपण हे ठेवलेलं आहे. तर आता आपण ते बाजूला ठेवूया आणि इथं आपण पालकची पाने घ्यायची आहेत. एका पानावरती आपल्याला हा मसाला वरून लावून घ्यायचा आहे. पाण्याचा हात घेऊन आपण हा मसाला लावून घ्यायचा, म्हणजे हाताला जास्त चिकटणार नाही. हा पानाला व्यवस्थित पसरवून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण त्याच साईजचं पान ठेवून घ्यायचं. ते एक सगळीकडून व्यवस्थित मसाला आतमध्ये भरून घ्यायचा आणि पान चिटकवून घ्यायचं. ही अशीच आपण सगळी पाने ह्याची तयार करून घ्यायची आहेत. प्रत्येक पानामध्ये आपल्याला हा बटाट्याचा मसाला भरून घ्यायचा आहे. इथं तुम्ही बटाट्याचा मसाला कमी जास्त भरू शकता. इथं मी सगळी पानं तयार करून घेतलेली आहेत. हे आता आपण जास्त वेळ न ठेवता आपण लगेच हे तळायला घेणार आहोत. इथं मी बारीक मोठी अशी पानं तयार करून घेतलेली आहेत. तर आता आपण हे तळायला घेऊया. तर सुरुवातीला तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. हेच तेल आपण ह्या बेसनच्या गोलमध्ये घालून घेऊया, म्हणजे भजी आपले एकदम क्रिस्पी तयार होतील आणि फुगतील पण. आपण ह्यामध्ये सोडा वापरणार नाही आहोत. हे आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स झालेलं आहे. तर ह्यामध्येच आपल्याला आता तयार केलेलं पालकचं पान आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पालकला दोन्ही बाजूने आपण हे पीठ लावून घेऊया आणि एका साईडला पकडून आपण हे पान तेलामध्ये घालून घ्यायचं. आता हे आपण असंच तेलामध्ये घालून घेऊया. हे आपल्याला असेच पान 2-3 बसतील एवढी आपण तेलात घालून घेऊया आणि हे दोन्ही बाजूने आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथं आपण तेल एकदम मीडियम गॅसवरच ठेवणार आहोत. जास्त ठेवलं तर ते एकदम टाकल्या टाकल्या जळतील आणि क्रिस्पी होणार नाहीत.
हे आता भाजून झालेले आहेत, तर आपण आता हे काढून घेऊया आणि राहिलेले असेच तळून घेऊया. इथं आपले पालकचे भजी तयार झालेले आहेत, एकदम चटपटीत असे. तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत सुद्धा सर्व करू शकता. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.